नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीवर असलेल्या बीट मार्शल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आलंय। काल रात्री पेट्रोलिंग दरम्यान बीट मार्शल पोलीस शिपाई संजू ठाकरे आणि शशिकांत पटोले यांना मा चंडिका नगर आनंदसागर लॉन परिसरातील एका कुलूपबंद घरात संशयास्पद हालचाल दिसून आली। त्यांनी तातडीने रात्रपाळीचे अधिकारी PSI पवार यांना घटनास्थळी पाचारण केले। पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता घराच्या मेन गेटचे कुलूप कायम होते, मात्र मुख्य दरवाजाचे लॉक तोडून तो आतून बंद करण्यात आला होता। घरात चोर शिरल्याची खात्री पटताच पोलिसांनी आवारात उभ्या असलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून नाकाबंदी ॲपच्या मदतीने घरमालकाचा मोबाईल क्रमांक मिळवला। घरमालकाशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण घराला वेढा घातला आणि आत लपलेल्या चोराला शिताफीने अटक करून पोलीस ठाण्यात आणले। सुशांत अशोक थूल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 80,000 रुपये किमतीचा पिवळ्या धातूचा नेकलेस, 20,000 रुपयांच्या पांढऱ्या धातूच्या पायपट्ट्या, 5,000 रुपयांचे ब्रेसलेट आणि रोख 1,500 रुपये असा एकूण 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी सुशांत थूल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नागपूर शहरातील जरीपटका, पाचपावली, सीताबर्डी आणि अजनी पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। बीट मार्शलच्या तत्परतेमुळे ही मोठी कारवाई झाली असून वाठोडा पोलीस या प्रकरणी पुढील गुन्हा दाखल करतायत। वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत आनंदसागर लॉज चंडिका नगर म्हणून एरिया आहे। या एरियामध्ये मिलिंद आंबेडकर म्हणून यांचा एक घर आहे, त्यांनी ते किरायानं दिलेलं आहे। तिथे एक शाहू नावाचे व्यक्ती राहतात आणि ते त्यांच्या काही कामानिमित्त झारखंड येथे गेलेले आहेत आणि सदरचं घर बंद आहे। रात्री आमचे बीट मार्शल जे आहे शशिकांत पटोले आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू ठाकरे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका ठिकाणी घराचं ज्याचं घर आहे त्याचा मेन गेट बंद होतं, लॉक लावलेलं होतं आणि आतला जो मुख्य दरवाजा आहे त्याचं लॉक तुटलेलं दिसलं आणि काहीतरी हालचाल होती असं वाटल्यानंतर त्यांना शंका आली। त्यांनी मग गेटच्या आतमध्ये गेले, एक मोटरसायकल उभं होती, त्याच्यावरून त्यांनी मोटरसायकलच्या नंबरवर ओनरचा नंबर शोधला, ओनरना फोन केला तर ओनर म्हटले मी गावी झारखंड येथे आलो आहे, असं आलो आहे। मग यांना 100% माहिती समजते की बाबा आतमध्ये एखादा कोणीतरी चोर वगैरे आहे। मग आजूबाजूचे लोक आणि आमचे नाईट ऑफिसर PSI पवार साहेब आहेत, त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सदर घराला पूर्ण वेढा दिला आणि आतमध्ये दरवाजा आतून बंद होता, तो दरवाजा आम्ही वाजवून तोडून आतमध्ये पाहिलं तर एक व्यक्ती आतमध्ये सापडला आम्हाला। त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं असता तर त्याचं नाव सुशांत अशोक थूल, वय 30 वर्ष, राहणार शिवाजीनगर, वार्ड नंबर 2, राळेगाव, जिल्हा यवतमाळ। आम्ही त्याची व्यवस्थित सखोल चौकशी केली, त्याच्याकडे तपास केला असता सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर सीताबर्डी पोलीस स्टेशन, पाचपावली पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन या ठिकाणी 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत। तर अशा तऱ्हेने आमच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे सदर ठिकाणची घरफोडी करणारा तो आरोपी आहे त्यात पकडण्यात यश मिळालं। त्यात त्याची अंगझडती आम्ही घेतली, त्याच्यामध्ये जवळजवळ त्याने 2-2.25 तोळे सोन्याची पट्ट्या आणि काही कॅश असं म्हणून जो 1,06,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी केलेला होता तो आम्ही त्याच्याकडून जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यात गुन्हा दाखल करून आता पोलिसांचीच फिर्याद आम्ही त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे, कारण ते जे व्हिक्टीम आहेत, फिर्यादी आहेत, ते त्याच्या मूळ गावी असल्यामुळे आम्ही पोलिसांची फिर्याद दाखल केलेली आहे। सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयात त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील अधिक तपास करत आहोत। सदरचे आमचे जे शशिकांत पटोले आणि संजू ठाकरे जे आमचे पोलीस बीट मार्शल जे आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे आज एवढ्या सराईत गुन्हेगाराला आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि संपूर्ण मुद्देमाल जप्त करू शकलो।